अतिशय आनंद आहे. सगळ्यांना पहिल्यांदा सादर वंदन. आणि आता मूळ विषयाकडे वळायचं असं कारण की मी आधी आशाला विचारलं होतं की साधारण मी किती बोलणं अपेक्षित आहे. कारण मी राष्ट्रसेविका समितीची बौद्धिक प्रमुख आहे आमच्या शाखेची आणि सेविका आहे. इथं समितीच्याही काही असतील असं मला वाटतंय. त्यांच्याशी संवाद साधायला मला नंतर आवडेलच. पण समितीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एखाद्या विषयावर बोलतो किंवा कुठेही व्याख्यान देतो तेव्हा मी वेळ आधी विचारून घेतो की साधारण आम्ही किती वेळ बोलायचा आहे. म्हणजे त्यानुसार आम्हाला तेवढ्या वेळामध्ये आमचा विषय मांडावा लागतो. त्यासाठी मी तिला विचारतो. ती म्हणली साधारणपणे 1 तास वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. कारण कसं असतं की मी 2 तास बोलू शकेन सलग, पण ऐकणारे 2 तास ऐकू शकत नाही आणि थोडीशी चुळबुळ सुरू होते. आणि त्यातून त्यात आपल्या स्त्रियांचं मला कल्पना आहे, कुणाला कुकर लावायचं असतं, कुणाला नातवंडांना सांभाळायचं, कुणाला आणखी काही करायचं असतं. तर त्या दृष्टीने विचार केला तर मी फार काही तुम्हाला ओझं देणार नाही आहे माझ्या बोलण्याचं. पण मूळ विषय मात्र मी आता फारशी प्रस्तावना न करता लगेचच सुरू करणार आहे. तर रामायणातील स्त्रिया हा आजचा विषय आहे. मुळात आपल्याला रामायण आणि महाभारत हे का ऐकलं पाहिजे किंवा कृष्णकथा का ऐकल्या पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की ही आपली संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. अगदी अक्षरशः आपली संपूर्ण संस्कृती या 2 श्रीकृष्ण चरित्र आणि रामचरित्र या 2 व्यक्तींमध्ये किंवा मानवी अवतार घेऊन देवघरात जाऊन बसलेल्या व्यक्तींमध्ये सामावलेला आहे. कारण कुठंही श्रीकृष्ण नाही असं म्हटलेलं नाही आहे किंवा रामा नाही असं म्हटलेलं नाही आहे की मी देवाचा अंश आहे किंवा मी परमेश्वरी अवतार आहे आणि मी माझी लीला करतोय किंवा असं काहीही म्हणलेलं नाही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा आपण नीट अभ्यास करतो तेव्हा जागोजागी रामानं हेच म्हटलेले स्वतःची ओळख देताना की मी दशरथाचा पुत्र राम, मी रघुकुलातला राम असं म्हटलेलं आहे. आणि असं म्हणतात की उत्तरकांडात असा उल्लेख होतो की राम या सगळ्या लीलेमध्ये इतका रंगून गेला होता की त्याला आपण कोणत्या कार्यासाठी आलोय याचंही आठवण करून द्यावी लागली. हाही भाग तुमच्या थोडाफार परिचय असेल. पण आज आता तो विषय नाही आहे. आज आपला विषय आहे रामायणातील स्त्रिया. आता स्त्रिया म्हटलं की आपल्याला असं वाटतं की त्या काळाचं स्त्री जीवन कसं असेल किंवा काय असेल. मुख्य म्हणजे महत्वाचं म्हणजे मला सीतेवर बोलायचं आहे. कारण आजकाल खूप जणांना रावणाचा पुळका येतो. रावणावर कादंबऱ्या येतात तर का त्याची भलावण केली जाते. अगदी बरोबर आहे. राम हा रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, विद्वान होता, हुशार होता. त्याची कितीतरी शिवावरची स्तोत्र रचलेली आहेत त्यानं की आजही आपण म्हणतो देखील. पण एक अहंकार आणि तीव्र कामेच्छा यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य वाया गेलेलं आहे. आणि अशा प्रवृत्तीचं भलावण करणं हे बरोबर आहे असं ते मला फारसं वाटत नाही. हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याने त्याने काही लिहावं काही वाचावं. पण आपण मात्र विचार करू या गोष्टीचा का अभ्यास केला पाहिजे. कारण आपली पुढची पिढी जरी आत्ता असं आपल्या आपण वयाच्या स्टेजमध्ये असलो की आता आपल्या हातात कसं काय आहे, पण आपण जे आहे ते व्यवस्थितपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे नक्की आपल्या हातात आहे. कारण असं आहे की आपणही काही वेळेला काही चुकीच्या कथा सांगितल्या जातात किंवा काही चुकीच्या गोष्टी मुलांच्यापर्यंत जातात किंवा मुलांना आजकाल ऐकायला वेळ नसतो किंवा यूट्यूब TV या सगळ्या माध्यमांनी त्यांना इतकं मोबाईल किंवा आणखीनही गेम्स आहेत किंवा काही त्यांना इतकं सगळं गुंडाळून टाकलेलं आहे की त्यांना आपल्याजवळ बसायला वेळ नसतो. पण असंही नाही आहे. आपली लहान मुलं अजूनही आपल्याकडं किंवा आपली नातवंडं आपल्याकडे नक्की येतात आणि नक्की ऐकतात. तुम्ही कसं सांगता याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही फॅन्टसीच्या स्वरूपात रामायण सांगू नका. त्यांच्या मनावर तेच बिंबेल जे आहे आणि जसं आहे ते तसंच त्यांच्या पुढे जर आपण मांडलं तर नक्की त्याचा परिणाम होतो आणि त्यांना ते पटेल सुद्धा. मुख्य म्हणजे कारण त्यांना असं वाटतं की हनुमानानं उड्डाण केलं किंवा हे फॅन्टसी ह्याचं वाटतं त्यांना. अगदी तसं मुळीच नाही आहे. नाथपंथीयांपर्यंत अगदी जे नाथांचे अवतार झाले त्या सगळ्यांना अणिमा महिमा लघिमा गरिमा किंवा ह्या ज्या अष्टसिद्धी होत्या या त्यांनी सिद्ध केलेल्या होत्या आणि ते सिद्ध करायचे मार्ग देखील त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आज इतकं तप करणारं कुणी शिल्लक राहिलेलं नाही आहे किंवा एवढं तप कुणी करत नाही. पण ह्या सगळ्या सिद्धी होत्या आणि ह्याचं वापरात होतं. राक्षस मायावी होते. राक्षसांनी मायावी पद्धतीने युद्ध केलेलं आहे. विविध रूपं घेत होते, आपल्या समोर येत होते. म्हणजे या सिद्धी सुद्धा तेव्हा होत्या नव्हत्या असं आपण म्हणू शकत नाही त्या कालखंडामध्ये. आणि हे जे काही आपण आज ऐकणार आहोत हे देश काल आणि परिस्थिती यानुसार घडलेल्या या स्त्रिया आहेत. आजचे निकष तिथं लागू शकत नाही, तिथले निकष इथं लागू शकत नाही. हे पहिली गोष्ट आपण मान्य
ते आहे, त्या काळातल्या जे परंपरा होत्या त्या त्यांनी पाळलेल्या आहेत आणि त्या परंपरांप्रमाणे आता रामायण झाली स्त्रिया म्हटलं तर आपल्याला फक्त डोळ्यासमोर कोण येईल? कौसल्य येईल, कैकेयी येईल, सुमित्रा येईल, सीता येईल, फार तर अगदी उर्मिला, मांडवी, श्रुतिकीर्ती या पण येतील, काही राक्षस स्त्रिया येतील, पण असं नाहीये. रामायण हे ऋषींचं राजकारण आहे. हा एक विषय आहे मोठा जो आम्ही समितीच्या माध्यमातून आणत असतो की रामायण हे ऋषींचं राजकारण आहे त्यांनी केलेलं. म्हणजे रामाचा जन्म आज आपल्याला असं कळतं किंवा आपण असं वाचतो की आपल्याला हवी तशी संतती, हवे ते गुण घेऊन जन्माला घालू शकतो. हे आज शास्त्र प्रगत झालेलं आहे, ते त्या काळात सुद्धा होतं आणि याचा सप्रमाण पुरावा म्हणजे हे ऋषींनी केलेला हा पुत्रकामेष्टी यज्ञ. त्याला स्वरूप वेगळं असेल, त्याला लॅबोरेटरीचं स्वरूप नसेल किंवा त्याला अन्य शिक्षणिक स्वरूप नसेल, पण त्यांनी की मानवाकडनं जेव्हा रावणाचा वध होऊ शकतो ही शक्यता जेव्हा, कारण रावणाचे अनाचार आणि अत्याचार इतके वाढलेले होते, त्यांनी आता दंडकारण्यात किंवा या भागातही आपल्या घुसलेला होता तो त्याच्या प्रांत सोडून आणि वालीबरोबर त्यानं युती करून तिथं दंडकारण्यामध्ये 14,000 राक्षस आणि त्याच्यावर पुन्हा त्यांचे अधिकारी नेमलेले होते आणि हे लोक ऋषीनं खाऊन टाकत होते, मारत होते आणि त्यांना नररक्ताची सुद्धा थोडीशी ओढ लागलेली होती म्हणा किंवा निर्माण झाली होता आणि सगळी आपली देशाची संस्कृती म्हणा किंवा इतिहास म्हणा सगळा रक्तरंजित व्हायला लागलेला होता आणि अशा वेळी अशा एका मानवाची गरज होती की जो राष्ट्रपुरुष बनू शकेल किंवा राष्ट्राला या मोठ्या संकटातून वाचवू शकेल आणि त्यासाठी ऋषींनी खेळलेलं राजकारण म्हणजे रामायण आहे असं आपल्याला नक्की सांगता येतं आणि म्हणता पण येतं. कारण त्या काळचे वाल्मिकी रामायणच का बरं? कारण त्यालाही एक कारण आहे की वाल्मिकी हे त्या काळातले ऋषी आहेत, समकालीन ऋषी आहेत, त्यांच्या समोर रामायण घडलेलं आहे, त्यांच्या सहवासात सीता राहिलेली आहे, काही तिच्याकडून त्यांनी ऐकलेलं आहे, काही आता हे सगळे ऋषीमुनी त्यांनी प्रचंड तप केलेलं आहे. असं सहजासहजी त्यांना कुठलीही गोष्ट मिळालेली नाही आहे, तपाचरणातच त्यांचं आयुष्य गेलेलं आहे आणि त्यामुळे ते भ्रष्टे पण आहे. त्यामुळं जेव्हा रामायणाची जी सुरुवात होते तीच मुळात वाल्मिकींच्या आश्रमाला नारद येतात. नारद आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना आणि ते विचारतात की आजच्या काळामध्ये असा राजा कोण आहे की जो सर्व गुण संपन्न आहे, जो ज्याला आपण आदर्श राजा म्हणू शकतो आणि तिथनं ते रामायणाची कथा सुरू होते. आता इतक्या सविस्तरपणे आपल्याला सांगता येणं शक्य नाही आहे कारण हा मी 3 दिवस किंवा 7 दिवस हा विषय बोलतो समितीच्या माध्यमातून. आज आपण स्त्रियांचं माहिती झालं तर त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या संस्कृती होत्या हे आधी बघावं लागेल. एक देव संस्कृती होती, एक ऋषी संस्कृती होती, एक मानव संस्कृती होती, एक वानर संस्कृती होती आणि एक राक्षस संस्कृती होती. तर या 5 संस्कृतीमधल्या काही मोजक्या स्त्रिया आज आपण बघणार आहोत किंवा ऐकणार आहोत असं म्हणूया. तर मुळात आपण ऋषी संस्कृतीपासून सुरुवात करूया. तर ऋषी संस्कृतीमध्ये कोणत्या कोणत्या स्त्रिया येतात असा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अरुंधती आणि वसिष्ठ आणि अरुंधती, अत्री आणि अनसूया, अगस्त्य आणि लोपामुद्रा आणि त्या व्यतिरिक्त अहल्या आणि शबरी ही व्यक्तिमत्व आपल्याला बघावी लागतील. कारण रामाचा जो प्रवास झालेला आहे, वनवासामध्ये रामाचा जो प्रवास झालेला आहे तो ज्या मार्गाने आणि जसा जसा झालेला आहे तिथं प्रत्येक ठिकाणी त्याला मार्गदर्शन जे मिळालेलं आहे ते ऋषींचं आणि ऋषी पत्नींचा सहवास सीतेला मिळालेला आहे. सीता आता बघा, सीतेच्या आपण सीता जेव्हा सगळ्यात शेवटी मी सीता घेणार आहे, सीता जेव्हा बोलू तेव्हा या गोष्टी येतीलच. रामायण हे एक कौटुंबिक कथा आहे तसं म्हणाल ना तर एक कौटुंबिक कथा आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आदर्श किंवा सर्व प्रकारचे उत्तम गुण सामावलेले आहेत. उत्तम म्हणजे काय? एखादा जेव्हा आपण गुण म्हणतो की जसं की रामायणचे 24 गुण रामायणचे वाल्मिकींनी सांगितलेले, प्रत्येक गुणाची सर्वोत्तम अशी एक कसोटी असते की त्या कसोटीपर्यंत जेव्हा तो गुण पूर्णपणे विकसित होतो तेव्हा तो सर्वोत्तम ठरतो किंवा आदर्श ठरतो. तर हे सगळेच गुण या स्त्रियांमध्ये होते का हे पण आता आपण बघणार आहोत. आता ऋषी संस्कृती म्हटलं तर अरुंधती आणि वसिष्ठ असा जर विचार केला तर अरुंधती इतकी तपश्चर्या केलेली आहे तिनं, इतकं तिनं तप केलेलं आहे की तिनं आपल्याला माहित आहे की आकाशामध्ये जे सप्ततारका आपण बघतो, सप्त ऋषी म्हणतो, तर त्याच्याबरोबर अरुंधतीनं स्थान मिळवलेलं आहे. इतकी ती मोठी आहे, सती आहे आणि महत्वाचं म्हणजे तिचं तप इतकं श्रेष्ठ आहे की ती 12 वर्ष तिनं शंकराची चर्चा केलेली आहे आणि त्याच्या चर्चेमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. म्हणजे असं अजिबात नव्हतं त्या काळामध्ये की स्त्रीनं मागं राहिलं पाहिजे किंवा स्त्रीनं काही आवाजही केला नाही पाहिजे. ही संस्कृती कधीची आहे तर मध्ययुगातली आहे.
की जेव्हा आपल्यावर अतिशय आक्रमणं झाली किंवा जेव्हा आपल्यावर मुघल आक्रमणं झाली किंवा ब्रिटिशांचे अत्याचार सुरू झाले, त्या काळातली ही गोष्ट आहे की स्त्रियांनी उघड्याच्या आत राहावं, त्यांनी फार त्यांचं शांतपण सांगू नये. पण तसं त्या काळात नव्हतं. या ऋषीपत्नी ज्या होत्या, या सुविद्य होत्या, त्यांना संपूर्ण वेदांचं ज्ञान होतं, त्यांना पुराणांचं ज्ञान होतं आणि त्यांना सर्व मंत्र वगैरे सगळे होते आणि काही मंत्रांची निर्मिती पण त्यांच्याकडनं झालेली आहे. हे जेव्हा ऋषींची म्हणजे आपल्याला वाटतं की ऋषी म्हणजे एक पर्णकुटी आहे, बाबा जंगल आहे, झोपडी आहे आणि तिथं ते दोघं आहे, तसं अजिबात नव्हतं. या मोठ्या मोठ्या गुरुकुल होती एक प्रकारे आणि तिथं गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी असत की जे विविध राज्यातून आलेले असत आणि त्यांना शिक्षण आणि त्यांना व्यवस्थित तयार करणं हे ऋषींचं काम होतं. आणि त्या शिष्यांचं संपूर्ण पालन पोषण आणि त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी, मातृवत जबाबदारी आई म्हणून. कारण हे जेव्हा गुरुकुलात येत तेव्हा त्यांचं वय का होतं हे आपण विचार केला तर 6, 7, 8 या वयाचे हे येत असत आणि 18, 17, 18, 15 अशा वयाचे झाले की म्हणजे त्या गुरुला जर वाटलं की ठीक आहे हा आता शिष्य तयार झालाय. कारण असं आहे की लिखित पद्धत फारशी नसल्यामुळे तेव्हा मुखोद्गत पद्धत होती की ज्ञान हे पाठांतर आणि तोंडी देऊनच विद्यार्थ्यांकडनं मधूनच. तर कारण त्याला एक होतं की ही संकट त्यांना दिसत होती की आपण कितीही आता बघा नालंदा ती विद्यापीठ मुघल काळामध्ये जाळून टाकलेलं आहे. म्हणजे जिथं तिथं आपले काही जे होतंय ग्रंथ वगैरे, पण ह्या ऋषींनी त्याची काळजी घेतलेली आहे की आपले 5 विद्यार्थी तरी असे असले पाहिजे की मला जे सगळं येतंय हातचं राखून नव्हे, मला जे काही सगळं येतंय ते प्रत्येकाला तोंडपाठ असलं पाहिजे की जेणेकरून हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. हे नियोजन त्यांनी आधीच केलेलं आहे. त्याशिवाय आपल्यापर्यंत आज वेद वगैरे किंवा त्यातलं ज्ञान किंवा पुराण हे पोचलं नसतं. तर ह्या ऋषीपत्नींचं कार्य इतकं मोठं आहे की अरुंधती इतकी तपश्चर्या करणारी होती की त्या स्नातकांचं किंवा तिथे सगळ्या शिष्यांचं तर सगळं करतच होती. पण त्या व्यतिरिक्त एकदा असं झालं की बरीच वर्ष दुष्काळ पडलेला होता आणि कंदमुळं सुद्धा मिळत नाहीये किंवा उगवत नाही अशी परिस्थिती होती. तेव्हा शंकर तिची परीक्षा घेण्यासाठी तिथं आला अशी एक कथा येते वाल्मिकी रामायणामध्ये. आणि शंकरानं मला ते म्हणून सांगितलं जे काही असेल ते. तर आता देण्यासारखं त्याला काही नव्हतं तर तिनं लोखंडी 2-3 बोरं असं म्हणून बद्रिकमळ बोरच म्हणलेले तरी तसं दिलं आणि तर तो म्हटला नाही बाई मला हे काही शिजवता येणार नाही, तू शिजवून दे. शंकरच होता तो शेवटी, त्यालाही हे सगळं करत होतं. तर तिनं हो मी आतमध्ये शिजत ठेवते आपण तोपर्यंत बोलूया म्हणून तिनं त्याला सांगितलं आणि त्याला 12 वर्ष तिनं पुरवून ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं ज्ञान होतं. प्रश्न हा नाही आहे, हा कथेचा नाही आहे, पण प्रश्न हा आहे की त्या काळातल्या स्त्रियांना किती ज्ञान होतं. 12 वर्ष शंकरासारख्या प्रत्यक्ष महादेवाला देखील तिनं 12 वर्ष गुंतवून ठेवलं आणि तोपर्यंत अन्य ऋषी की जे कंदमुळं आणायला गेले होते संपूर्ण आश्रमासाठी ते परत आले होते आणि मग तिनं पुन्हा आतमध्ये जाऊन त्याला आणून दिली होती. इतकी हिची श्रेष्ठता होती. आणि म्हणजे त्या धान्य पिकवण्यापासून त्याची पूर्ण त्याचं प्रक्रिया होऊन ते मुलांना विद्यार्थ्यांना देईपर्यंत त्यांना आईची उणीव बसू नये हे सगळं कार्य या ऋषी पत्नीने केलेलं आहे. दुसरी येते ही अनसूया येते. अनसूया ही अत्री आणि अनसूया तर त्यांची पत्नी. तर आता बघा पुरुष सहसा स्त्री आजकाल करतात, आजकाल नवरे बायकांचं भरपूर करतात आणि थोडे जास्त पण करतात हेही सांगते मी तुम्हाला. आणि आपल्या लेकीसुनांच्या बाबतीत तर आपला हाच अनुभव असेल अरे बापरे काय चाललंय असंही आपण कधी कधी म्हणत असू. पण असं आहे की अत्री ऋषींनी स्वतः अनुसयाचं कौतुक केलेलं आहे रामाजवळ की माझी ही पत्नी इतकी श्रेष्ठ आहे आणि इतकं तप मोठा आहे आणि हिनं इतकं प्रावीण्य मिळालेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये की रामा तू तिचा आदर कर किंवा असं सांगतात. आणि अनसूयेला तर सीतेचे इतके लाड केलेले आहेत, तिला मांडीवर बसवलेलं आहे तुझ्या लग्नातल्या गोष्टी काय गं. कारण लग्नाविषयी बोलायला आज आपल्याला जरी कोणी म्हटलं ना काय हो तुझं लग्न कसं झालं तर आपल्याला भरभरून सांगायला आवडतं. तशी साधी सुधी ही ऋषी पत्नी आहे आणि तिनं सीतेचे खूप लाड केले. तिला वेगळी उठी दिली आहे हे मुद्दाम सांगते मी तुम्हाला. अशी उठी की ज्यामुळे तिचं तेज कमी होणार नाही, तिच्या कांतीमध्ये फरक पडणार नाही आणि ती आहे तशी 14 वर्ष तिचं सौंदर्य टिकून जाईल. बघा तशी उठी तुम्हाला कुठं मिळत असेल तर मला पण द्या असं आहे. तर तिनं हेही केलेलं आहे. आणि अनसूयेच्या बाबतीत आणखीन एक सांगितलं जातं असं की असा 14 वर्ष का 12 वर्ष दुष्काळ पडलेला होता आणि तेव्हा तिनं नदीचे पाणी वळवलेलं आहे.
हेही प्रयत्न, जसं की भगीरथाचा आपण म्हणतो की गंगेचा ओघ आपल्याकडे आणायला भगीरथ प्रयत्न करायला लागले. हे नाव त्याचं पडलंय तर रघुकुळातलेच भगीरथानं हे प्रयत्न केलेले आहेत. 4 पिढ्यांनी सलग ते प्रयत्न केलेले आहेत, तेव्हा गंगेचा ओघ आपल्याकडे आलेला आहे. हेही आपल्याला मिळतंय. तर तिनं देखील हा प्रयोग तिथं केलेला आहे आणि तिनं सर्व आश्रमातल्या सर्व कृपया एक क्षमस्व 1-2 मिनिट. आज आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या रंगपंचमीच्या दिवशी 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या मिरजेतील प्रसिद्ध सौ प्रज्ञाताई आवटी ज्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन झालं आहे, त्यांचं आपण सर्वजणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि संध्याताईंना त्यांचं व्याख्यान सुरू करण्याची विनंती करते. आणि 2 मिनिटं तुम्हाला थांबायला मिळत त्याबद्दल क्षमस्व. नाही, काही हरकत नाही, कारण त्यांचं स्वागत होणंही आवश्यक होतं, त्याचा काही प्रश्न नाही. तर ही अशी अनसूया आहे की तिनं नदीचं पाणी एका वळवून आणि कंदमुळं पिकवून आपल्या आश्रमातल्या सगळ्यांचं पालनपोषण केलेलं आहे. आणि त्यांना सीतेला देखील काही 4 गोष्टी तिने सांगितलेल्या आहेत. तिनं पत्नी धर्म सांगितलेला आहे, अनुसूयेनं सीतेला पत्नी धर्म सांगितलेला आहे की पत्नीनं कसं पतीच्या बरोबरच असलं पाहिजे. अगस्त्य ऋषींनी अत्यंत कौतुक केलेलं आहे. अरे ही राजाची मुलगी आहे, राजकन्या आहे, आयुष्यात तिनं कधी गाद्या कीर्त्यांवरनं वाढलेली आहे. फक्त एकदाच थांबूया. आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे आणि स्वातीताई खाडे त्यांचेही मनपूर्वक स्वागत करते. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, आणि परत आम्ही व्यत्यय आणू देणार नाही, परत आपण आपलं व्याख्यान सुरू ठेवावं. स्वागत आहे नवीन आलेल्या या अधिकारी लोकांचं. तर अनुसूयेनं असा मंदाकिनीचा प्रवाह वळवला आणि मुख्य म्हणजे अगस्त्य ऋषींनी देखील रामाला सांगितलं की रामा, तुझ्यावर विश्वास ठेवून सीता स्वतःचं सगळं सर्वस्व सोडून वनामध्ये आलेली आहे, तर तिची काळजी घेणं हे तुझं काम आहे. अगस्त्यांनी देखील रामाला तिथे सांगितलेलं आहे. 3री ऋषी पत्नी येते ही लोपामुद्रा आहे. हिची तर आणखीनच वेगळी कहाणी आहे की अगस्त्य, मी मगाशी म्हटलं तसं नाही आहे. अनसूया आणि अत्री अनसूया आहे आणि अगस्त्य आणि लोपामुद्रा ही जोडी आहे. तर अगस्त्य हे ऋषी होते आणि ते तपामध्येच पूर्ण होते, पण असं म्हणतात की त्यांना एकदा असं जाणवलं की आपला वंश जर पुढे नसेल तर आपल्या पितरांना मुक्ती मिळणार नाही, म्हणून त्यांनी लोपामुद्रेशी लग्न केलं. लोपामुद्रा ही विदर्भाची कन्या आहे आणि राजकन्या आहे. एक कोणी असं म्हणतं की तिला ऋषींनीच निर्माण केलेलं होतं आणि काही वर्ष राजाकडे दिलेलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र असं झालेलं आहे की जेव्हा अगस्त्य ऋषी राजाकडे गेले आणि त्यांनी लोपामुद्रेला मागितलं, तेव्हा अशी परिस्थिती होती की अत्यंत लावण्यवती, अत्यंत सुंदर, अत्यंत लाडात वाढलेली ही, पण आपल्या देशाचं किंवा आपल्या प्रांताचं भविष्य लक्षात घेऊन, पण ऋषीचा कोप हा कोणालाही परवडणारा नव्हता आणि सहन होणारा नव्हता. आपल्या होकारा किंवा नकारावर आपल्या वडिलांचं आणि आपल्या प्रदेशाचं जर सत्वपणाला लागत असेल तर तिनं हा त्याग केलेला आहे. आणि तिने ज्या क्षणी अगस्त्यांची पत्नी होण्याचं मान्य केलेलं लोपामुद्रेनं, त्या क्षणी तिनं ऋषी वैकल्य नेसायला सुरुवात केलेली आहे आणि आपले सगळे अलंकार आणि वस्त्र याचा त्याग केलेला आहे. संपूर्ण राजकन्येचं आयुष्य त्यागून ती आश्रमात राहिलेली आहे. बरं, दुसरं आश्रमातच राहिली आहे कधी, तसं नाही आहे. पुन्हा विंध्य ओलांडून आपण म्हणतो की विंध्य जिंकला आणि अगस्त्य ऋषी दंडकारण्यात आले. ह्याला देखील लोपामुद्राच कारणीभूत आहे की विश्वेश्वराला सोडून अगस्त्यांना येवत नव्हतं किंवा त्यांचा पाय निघत नव्हता, पण अशा वेळी लोपामुद्रेने त्यांना सांगितलेलं की तुमचं जीवित कार्य काय आहे तुम्ही बघा आणि आपल्या त्या भागात जर काम करायचं आहे, कारण तिथं राक्षस आता जास्त वरचढ व्हायला लागलेले आहेत. तिथल्या आदिवासी लोकांच्या मध्ये, आता आदिवासी म्हणजे आजकालचे आपण आदिवासी बघतो, आता 14,000 वर्षापूर्वी रामायण घडलं असे पुरावे उपलब्ध आहेत. कालावधी जर काढला, नक्षत्र स्थिती प्रत्येक गोष्टीचा कालावधी जर काढला तर साधारणपणे आपण म्हणतो की 7-8 हजार वर्षापूर्वी, तसं नाही आहे. साधारणपणे 13 ते 14,000 वर्षापूर्वी रामायण घडलेलं आहे आणि किती खास असं म्हणतो की हे असं घडलं, असं अशा स्वरूपात आपल्यासमोर ते आहे. तर आता रामायण अनेक आहे. रामायण भावार्थ रामायण आहे, रामचरितमानस रामायण आहे किंवा 900 प्रकारचे रामायण आहेत पाश्चात्य देशांमध्ये. कारण ह्या संस्कृती आत्ता हे देशाचं विभाजन झालेलं आहे, पण तेव्हा हा अखंड हिंदुस्थान होता आणि
आणि त्याचा एकछत्री राजा हा दशरथ होता किंवा या कुळाकडं याचं राज्य होतं असं जर म्हटलं तर इतकी रामायण आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या कल्पनेनुसार त्याच्यामध्ये बरीच भर घातलेली आहे. आणि भर घालत असताना काही वेळेला त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या कथाही आलेल्या आहेत. आता याचा अनादर आपल्याला कधीच करायचा नाही, ठीक आहे, पण खरं काय घडलं हे जर आपल्याला बघायचं असेल आणि खरंच रामायण कोणतं असं जर म्हटलं तर फक्त वाल्मिकी रामायण हे उत्तर येतं आणि त्यालाच अनुसरून आपल्याला पुढे जावं लागतं. तर त्याच्यामध्ये असं आहे की लोपामुद्रेने देखील स्वतःच्या देशासाठी हा त्याग केलेला आहे. आता ही संपूर्ण जे रामायण आहे हे त्यागावर अधिष्ठित आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुटुंबासाठी असेल, देशासाठी असेल किंवा त्या हा त्याचा मूळ आहे, बेसच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. तर लोपामुद्रेनं देखील तेच केलेलं आहे. पण लोपामुद्रेनं ती खूप तेजस्वी आहे, बुद्धिमान आहे, तर तिनं स्त्रियांसाठी काम केलेलं आहे. लोपामुद्रेनं सुद्धा तिनं स्त्रियांसाठी कसं काम केलेलं आहे तर स्त्रियांमध्ये तिनं जागृती निर्माण केलेली आहे. दंडकारण्यात आल्यानंतर तिथं फक्त राक्षस आणि वनवासी लोक कुणाच्या अध्यात्मामध्ये आहेत, फक्त राक्षसांपासून वाचलं की झालं, बाकी त्यांना काही नव्हतं. तर त्यांना तिनं मुठभर बी टाका, तुम्हाला कुंभ भरून धान्य मिळेल, ते धान्य टिकवायचं कसं, वापरायचं कसं, त्याचं नियोजन कसं करायचं, कोणतं धान्य पेरलं की काय उगवेल, ह्या सगळ्याचं वनस्पतीशास्त्र, ह्या सगळ्या ऋषीपत्नींना वनस्पतीशास्त्रही माहीत होतं, धान्य कसं टिकवायचं माहीत होतं, ते कसं टिकवायचं नव्हतं, पण ह्या खालच्या भागातल्या लोकांना हे माहीत नव्हतं. आणि हे लोपामुद्रेचं काम आहे की तिनं या लोकांना हेही आणि मुख्य म्हणजे त्यांना माणसाकडलं किंवा त्यांना भाषा, संस्कृती, बोलणं, एकमेकांशी संबंध ठेवणं, ह्या सगळे संस्कार अगस्त्य आणि लोपामुद्रा या मिळून केलेले आहेत. आणि त्या लोपामुद्रेचं जास्त काम आहे कारण अगस्त्य ऋषी कायम तपामध्ये मग्न असत. यांना एक दुधस्यू म्हणून एक दुसरं पण आहे की जो मंत्रश्रेष्ठ आहे आणि त्यानं अनेक मंत्रांची रचना पण केलेली आहे. आता असं आहे की मानिनी होती ती पण लोपामुद्रा काही अशी कणखर होती किंवा अगस्त्यने जेव्हा अशी म्हणजे तिनंही स्त्रीच्या अन्यायावर तिथेही प्रयत्न केलेले आहेत की स्त्रीवर कसा अन्याय होतोय हे अगस्त्यांच्या डोळ्यासमोर आणण्याचे तिने प्रयत्न केलेला आहे सौम्यपणे. आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा ती अगस्त्य जेव्हा म्हणाले की मला आता एक पुत्र हवा आहे, तेव्हा ती म्हणजे आता माझ्या अटींवर, असा एक भाग येतो, आता माझ्या अटींवर की मला अशी परिस्थिती हवी, मला असं घर हवं, मला हे हवं, मला ते हवं, तरच ही तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि अगस्त्यांना तिनं तसं करायला भाग पडले. अगदी थोडक्यात दोन मी हे सांगते मुद्दाम का आपल्याला तितकासा वेळ नाही आहे मला असं वाटतं. तर ह्या ऋषी पत्नी आहे, त्याच्यामध्ये अहल्या येते. अहल्या गौतमांची पत्नी आहे, पण अहल्याची कथा सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ती सविस्तरपणे सांगणार नाही आहे मी आता. फक्त एवढं सांगेन की आपल्याला रामाच्या पदस्पर्श झाल्यावर अहल्या मुक्त झाली वगैरे हे सगळं नंतर रंगवलेलं कथानक आहे. प्रत्यक्षात गौतमांनी दुर्मेधा म्हणलंय बघा, वाल्मिकी ऋषींनी अहल्येला त्यांच्या एका श्लोकामध्ये दुर्मेधा म्हटलेलं आहे. म्हणजे तिची बुद्धी हरलेली आहे, तिला माहीत आहे, तिनं ओळखलेलं आहे की हे गौतम ऋषी नाही, पण तरीही कुठंतरी स्त्री म्हणून तिचा सन्मान म्हणा, तिचं सौंदर्य म्हणा किंवा तिचं काही म्हणा, त्याच्यामध्ये एक छोटी कथा आहे की इंद्राला असं वाटत होतं की अहल्या आपल्याला द्यावी, पण ते जसं न झाल्यामुळं गौतमांना दिल्यामुळं गौतमांनी तिला वाढवलेलं आहे आणि नंतर ती गौतमांनाच देऊन टाकलेली आहे. तर तसं न झाल्यामुळं असेल इंद्राची ती इच्छा राहून गेली होती. पण फक्त इंद्राचा अपराध नव्हता, वाल्मिकीने स्पष्ट अहल्येला दुर्मेधा म्हटलेला आहे. म्हणजे तिची मती घसरलेली आहे त्या क्षणी. आणि म्हणून गौतमांनी तिला सांगितलंय की मी तर आता इथून निघालो तर तू इथं शिल्लवत राहा. म्हणजे आता दगड जर म्हटलं आपण एखाद्या रानावनातला तर पाऊस येतो, पाणी येतं, वारा येतो, ऊन येतं, त्याच्यावर काही परिणाम होत नसतेस. त्याप्रमाणे हे तू निराहार आणि इथं व्रत कर, तप कर, राम येतील, श्रीराम येतील आणि मग मी येईल आणि मग तू पापातून मुक्त होशील. या पाप तर घडलेलंच आहे तुझ्यातून. म्हणजे अहल्येच्या बाकी कथा काही असत, पण त्यातली ही गोष्ट मला घेण्यासारखी वाटते की जेव्हा 12 वर्षांनी राम येतात तेव्हा ते तिला स्पर्श करतात, ते तिचा पदस्पर्श करतात. रामांवर असे संस्कारच नाही आहेत, रामांवर या पद्धतीचे संस्कार नाही आहेत. अहल्या वयोवृद्ध आहे, अहल्या मोठी आहे, तिला शतानंद म्हणून एक मुलगा आहे, गौतम ऋषी, आणि तिला एक शतानंद म्हणून मुलगा सुद्धा आहे. त्यामुळं
थोडा असा आहे त्याच्यामध्ये की रामानं अहल्येला विश्वामित्राने जेव्हा सांगितलं की ही अहल्या ही गौतम पत्नी आहे आणि ही तुझीच वाट बघते, तेव्हा रामानं पदस्पर्श तिचा पावलानं स्पर्श केलेला आहे आणि त्याच वेळी गौतम ऋषी तिथे आलेले आहेत. आणि हाही दुसरा लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की गौतमांनी तिला पत्नी म्हणून तुला स्वीकारलेला आहे की तू एवढं तपचरण केलं, तुझ्या आत्म्याची शुद्धी झालेली आहे, तुझ्या शरीराची शुद्धी झालेली आहे आणि आता पुन्हा त्यांनी पती पत्नी म्हणून आयुष्य. कारण कसं झालं की गौतम निघून गेल्यानंतर ती त्यांचे स्नातक सगळे त्यांचे शिष्यगण निघून गेले, संपूर्ण आश्रम ओसाड पडलेला आहे. एकटी अहल्या तिथं 12 वर्ष तिनं तप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर रामांनी तिला नमस्कार केल्यानंतर तिचं ते तप पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. ते शबरीचं आहे की शबरीमधनं आपण नवविधा भक्ती घेऊ शकतो. ते उष्टी गोरे वगैरे मान्यच आहे मला की ह्या सगळ्या गोष्टी अगदी ऐकण्यासारख्या आहेत, गोड आहेत. लहान मुलांना भक्ती रुजवण्यासाठी एकदम तू भक्ती कर असं म्हणून कोणाला कळणार नाहीये. पण आपण जर ही गोष्ट सांगितली तर लहान लहान मुलांना आणखीन थोडंसं वाटतं की हां देवाची आपण अशी करू शकतो की देवाला. आणि हे खरंच आहे बरं का, पत्र फुलं पुष्प तोय जे आपण प्रेमाला देऊ ते देव स्वीकारणार आहे. देव खातो का कधी कुठली आपण केलेली गोष्ट? पण आपल्याला नैवेद्य तरी काय शिकवतो? संयम शिकवतो फक्त, बाकी काही शिकवत नाही. त्याचा वास जो असतो तो ब्रह्मांडात जात असतो आणि तो देवांपर्यंत पोहोचतो असं वेदांमध्ये किंवा ह्याच्यात सांगितलेलं आहे. तर असं आहे की शबरीने नवविधा भक्ती आपल्याला दिलेली आहे की एखाद्या गोष्टीचा ध्यास कसा घ्यायचा आणि ती परिपूर्ण होईपर्यंत आपला जीव. शबरी तोपर्यंत वृद्ध झालेली आहे. तिची बालपणाची कथा आता मी पुन्हा सांगत नाही कारण ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, वर्षानुवर्ष पण ती ऐकलेली पण आहे, त्यामुळे ती आता पुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही आहे. पण ती राम येईपर्यंत तिनं कसे तरी आपले प्राण टिकवून ठेवलेले आहेत आणि रामांच्या नमस्कार करून रामाने तिला नमस्कार केला आणि त्यानंतर तिनं स्वतःची प्राण अर्थात तिनं पुढचा मार्ग त्यांना सांगितलेला आहे. ह्या सगळ्या ऋषींचं नियोजन इतकं सुंदर आहे की त्यांना पहिला ऋषी पुढं कुठं जायचं हे सांगतो, तो ऋषी आणखी पुढं कसं जायचं हे सांगतो. आणि मार्गामध्ये विविध संकट येत आहेत त्याचा प्रश्न नाही आहे, पण कसं जायचं आणि त्याला कुठंपर्यंत पोचवायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणून मी म्हणते की रामायण हे ऋषींचं राजकारण आहे, अक्षरशः ऋषींचं. म्हणजे या विषयावर मी 3 दिवस बोलतो किंवा 6 दिवस पण बोलतो, पण हे राजकारणच आहे. त्यांनी कसं राजकारण केलं हे पण खूपच अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. तर शबरी येते त्याच्यामध्ये. शबरी झाल्यानंतर मग आपण राजघराण्यातल्या स्त्रियांकडे वळतो. आता राजघराण्यातल्या स्त्रिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले कैकेयी येईल बरं का. तसं खरं व्हायला नकोय, कौसल्या आली पाहिजे. कारण कौसल्या ही कोसल देशाची राजकन्याच आहे आणि पुष्कळ श्रीमंत राष्ट्र आहे ते. आणि दशरथाचा आणि तिचा विवाह झाल्यानंतर ती ज्येष्ठ पत्नी असल्यामुळं ती पट्टराणी सुद्धा आहे त्याची. काही वर्ष त्याचा म्हणायला हरकत नाही, पण तिनं पट्टराणी म्हणूनही राज्यावर बसलेली आहे सिंहासनावर. आणि अत्यंत सोशीत, अत्यंत स्वभावानेही नम्र, संपूर्ण स्त्रीत्वाचे प्रत्येक गुण असलेले आणि हवनाचा अधिकार असलेली आहे ती. म्हणजे तिला हे होम हवन हे सगळं तिला माहीत आहे. ती हे सगळं वर्षानुवर्ष करते आहे. कारण एकच आहे की तिला पुत्र अजून झालेला नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मार्गाने तिला तिच्या वडिलांनी किंवा यांनी 100,000 गावं आणि 3 बरंचसं धन. आणि आता त्या राण्या जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक आणि एक छोटंसं नगरच येतं राहायला असं म्हणायला हरकत नाही राजवाड्यावर. त्यामुळे तसं कौशल्याचं आहे. सुमित्रा, आता कौशल्याचा स्वभाव कसा आहे तर अतिशय मऊ आहे तिचा स्वभाव. जोपर्यंत रामाचा जन्म झालेला नाही तर त्याच्या आधीच सुमित्रेशी लग्न झालेलं आहे आणि सुमित्रा